Hi guys, this is Avirat and welcome back to the new vlog number 3. सो आजचा व्लॉग मी घरी बसूनच शूट करतो आहे आणि लेट सुरू करतो आहे. आता वाजले ऑलमोस्ट 6. तर आज संडे आहे, तर म्हटलं काही क्रिएटिव्ह करावं म्हणून माझा एक नवीन व्लॉग. सो पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमच्या भावाच्या व्लॉगिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अविरत जोशी व्लॉग्स. हा पण व्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघायचाच आहे. रिझन हा व्लॉग शूट करायचा असा आहे की एक तर संडे आहे, काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं म्हणून मी व्लॉग करतो आहे. आणि मेन म्हणजे हा जो व्लॉग आहे हा दुसऱ्या फोनने शूट करतो, कारण मी जो पहिल्याचे 2 व्लॉग टाकले ते दुसऱ्या फोनमध्ये, ते माझ्या फोनने शूट करत होतो, जो की हा आहे रिअलमीचा. तर याच्यात थोडंसं म्हणजे व्हिडिओची क्वालिटी तेवढी मला वीक वाटत होती, इतकी चांगली नव्हती. तर घरी हा अजून एक फोन होता विवो. तर आता याची क्वालिटी कशी आहे बघण्यासाठी पण हा एक व्लॉग शूट करतो आहे. बघू यांनी कसा शूट होतो होता. आणि माईक तर मी लावतोच, कारण पहिल्या व्लॉगपासून मला माहीत झालं की भाई व्लॉगमध्ये आवाज हा चांगलाच पाहिजे. बात तर सही आहे. सो त्यासाठी मी आता नवीन माईक जो घेतला होता तोच लावतो आहे. या फोनसाठी पण लावला आहे. विदाऊट माईक माहीत नाही याच्यात कसा आवाज येतो, तर काही चेक नाही केलं. सो तरी याच्यात मी हा माईक लावायलाच. तर चला या व्लॉगला आपण कंटिन्यू करूया. तर आले 6 झाली चहाची वेळ. तर चहा घेतो आणि मग पुन्हा लगेच भेटतो तुम्हाला आज. आणि अजून व्लॉगमध्ये पुढे काय काय हे पण तुम्हाला सांगतो. संध्याकाळच्या वेळेस इथे येऊन बसलो ना, त्यावेळेस चक्रा जरी मारल्या ना तर एकदम मस्त वाटतं, कारण खुली हवा आहे. दिवसभर घरात एकदम गरम होतं, तर रात्री थोडी चांगली हवा चलते थंड. आणि आज तर तसंही ढगाळ वातावरण आहे थोडंसं, काय माहीत रात्री पाऊस येईल की नाही. तर आणि थोडी चांगली हवा येते ना, तर इथे बसायला मजा येते. आणि तसं इकडे सगळीकडे आणि इग्नोर लास्ट इग्नोर मारा. हे आता मी चहा पिलो ना तर तिथे ठेवला. सो तसंही आणि ते थोडंसं असे झाडं लावून ठेवले. आणि इकडे छोटंसं आमचं गार्डन आणि इथे थोडंसं पक्ष्यांचं पिंजरा. तर असं आहे थोडंसं आमच्या इकडचा सीन. मी वाट पाहतो पाऊस यायची. पाऊस आला रे मजा येते. अजून वास येतो चांगला, तर एन्जॉय करता. वास पण म्हणजे माहोल वास येतो चांगला आहे इकडे. अजून वातावरण बघू, पाऊस आला तर ठीक, नाही तर मग वाटच लागत नाही. चांगलं वातावरण आहे ना. तर आता आपण डायरेक्ट टाईमलॅप्स लावू. तर तिकडच्या टेरेसवरच चांगला टाईमलॅप्स निघतो, तर मी टाईमलॅप्स लावतो आणि तुम्ही तो टाका टाईमलॅप्स थोडासा एन्जॉय करा. तर तुम्हाला हा टाईमलॅप्स कसा वाटला हे सांगाल. थोडंसं मी खालूनच घेतला, म्हणजे खाली फोन ठेवून असंच ठेवला होता आणि मग तो टाईमलॅप्स घेतला, कारण आपला जो ट्रायपॉड आहे हा तुटला होता. जाऊ द्या, साला ये दुख काय खत्म होता बे. आपला ट्रायपॉड तर तुटला होता, बट स्टील मी जसं तरी काढून बघितला टाईमलॅप्स. आणि आता आपल्याला भाई हा टेबल साफ करायचा पूर्ण, म्हणजे बरोबर असे पुस्तकं असे आडवे पडले ना, यांना बरोबर लावायचं आहे, थोडंसं साफ करायचं आहे. तर चला आता आपण पटकन साफ करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. A few moments later. आता सगळं इकडचं आपण साफ केला आहे, म्हणजे बस साफ म्हणजे इथून उचलून इथे ठेवला. आता हे पुन्हा इथून उचलून इथे ठेवायचं आहे. हा दोस्तो बघा, झालं ना एकदम सेट. इथे बरोबर हे व्यवस्थित लावून ठेवलं लेवल वाईज. जेवढे पेन कामाचे तेवढेच ठेवले. लॅपटॉप इथे आहे, माऊस इथे, इथे चार्जिंग आणि बरोबर इथे थोडंसं गणपती बाप्पा वगैरे. आणि इथे मस्त पॅड आणि त्याच्यासाठी आपल्या नोट्स छोट्या छोट्या. झाला ना एकदम परफेक्ट. आता इथे बसून अभ्यास करायला अजून मजा येईल. सो गाईज या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. छोटासा ब्लॉग होता, जास्त काही केला नाही याच्यात, बट थोडासा संडे होता आणि काही क्रिएटिव्ह म्हणून ब्लॉग केला आपण. सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
भेटू नक्की पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.